प्रिय प्रभूच्या लोकांनो, आता थोडा वेळ स्वतःला थांबवा. डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आजचा दिवस कसा गेला हे फक्त प्रभूलाच माहीत आहे. कदाचित आज तुम्ही खूप थकले असाल, कुणाच्या शब्दांनी मन दुखावलं असेल, काही चिंता मनात फिरत असतील, उद्याची भीती वाटत असेल. पण आज ही रात्र भीतीसाठी नाही, चिंतेसाठी नाही, तर प्रभू येशूच्या नावात विश्रांतीसाठी आहे. देवाचं वचन सांगतं, शांततेत मी निजेन व झोपेन, कारण प्रभू तू मला सुरक्षित ठेवतोस. प्रार्थना करा. हे स्वर्गीय पिता, आजचा प्रत्येक क्षण आम्ही तुझ्या चरणी ठेवतो. आज जे चांगलं झालं त्यासाठी धन्यवाद देतो. आज जे चुकलं त्यासाठी क्षमा मागतो. हे प्रभू, कधी कधी आम्ही स्वतःला दोष देतो, पण तू दोष देत नाही, तू बरे करतोस. तू तुटलेलं हृदय बरे करतोस. आज आम्ही ठरवतो, उद्याचा भार, उद्याची चिंता आता तुझ्या हातात देतो. हे प्रभू येशू, आता ही रात्र सुरू होत आहे. आम्ही विनंती करतो, आमच्या शरीरावर, आमच्या मनावर, आमच्या घरावर तुझं पवित्र संरक्षण असू दे. प्रत्येक दार, प्रत्येक खिडकी, प्रत्येक कोपरा तुझ्या पवित्र रक्ताने झाकला जाऊ दे. कोणताही अपघात, भीती, वाईट स्वप्न, शैतानी हल्ला येशूच्या नावात निष्फळ ठरो. हे प्रभू, आता आमच्या मनात चाललेला आवाज थांबव. जे विचार म्हणतात तुझं काहीही होणार नाही, उद्या वाईट असेल किंवा तू एकटा आहेस, हे विचार तुझ्या सत्याने बदल. आमच्या मेंदूला विश्रांती दे, आमच्या हृदयाला शांतता दे. हे प्रभू येशू, आमचं कुटुंब आज आम्ही खास तुझ्या समोर आणतो. जे आमच्या सोबत आहेत आणि जे दूर आहेत, सगळ्यांना तू सुरक्षित ठेव. मुलांची स्वप्न सुरक्षित ठेव प्रभू. आई वडिलांना सामर्थ्य दे. वृद्धांना शांत झोप दे. हालेलुया. प्रभू येशू, आता आम्हाला गाढ झोप दे. अशी झोप जिथे भीती नाही, जिथे दुःस्वप्न नाही, जिथे आत्मा विश्रांती घेतो. उद्या सकाळ नवीन कृपा, नवीन सामर्थ्य, नवीन आशा घेऊन येऊ दे. उद्याची सकाळ नवीन कृपा, नवीन सामर्थ्य, नवीन आशा घेऊन येऊ दे. आज आम्ही शांतपणे घोषित करतो, ही रात्र प्रभूच्या हातात आहे. आमची झोप सुरक्षित आहे. आमचं भविष्य सुरक्षित आहे. येशू आमच्या सोबत आहे. आम्ही एकटे नाही. येशू मसीहाच्या नावात ही प्रार्थना स्वीकारतो. आमेन.